भीर भीरत्या पाखरानो संधी नामी आली. भीर भीरत्या पाखरानो संधी नामी आली. घरट्या परतुनिया घरट्या परतुनिया येण्याची वेळ झाली. भीरभीरत्या पाखरानो संधी नामी आली. भीरभीरत्या पाखरानो समुद्रेचे उन्नतीचे भवितव्य तुमचे ठरवून संगोपीने तुम्हाला चोचित खास भरवून सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपल्या भीमज्योत सम्यक प्रतिष्ठान अंतर्गत भीमज्योत कॉलनी या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेची 382वी वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा युनिट आणि अमरावती युनिट यांच्या अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येत आहे. आजच्या या वंदनेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व धम्मबांधव आणि धम्म सेविका यांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या या अध्यक्ष आदरणीय सहदेवराव गजबे हे आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि पूर्वचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर सर हे सुद्धा आपलं प्रमुख मार्गदर्शकाचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले करतो की त्यांनी भगवान बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. तथा वरिष्ठ पत्रकार नळीनजी मुंडे हे सुद्धा आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट, बोधिसत्व, महामानव, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या 382व्या बुद्धवंदनेकरिता आपण सर्व या विहारात आपण गोळा झालेलो आहोत आणि ही जी सातत्याने 9 वर्षात या बुद्धवंदनेचं पदार्पण झालेलं आहे आणि या बुद्धवंदनेचे प्रणेते माझे मार्गदर्शक आदरणीय बोरकर सर, त्याचप्रमाणे अतिशय चांगलं संचालन करणारे गजभिये सर आणि इथे उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचा शिलेदार आणि या बुद्धविहाराच्या उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. सर, आपण या विहाराचं सांगितलेलं आहे आपल्या प्रास्ताविकात आणि खरोखरच आपल्याला सहजासहजी काही मिळालेलं नाही. आताचीच एक घटना आहे, ताजी घटना आहे. नागार्जुन नगरमध्ये 25 वर्षाआधी फक्त बोधिवृक्ष आणि बोधिवृक्षाला ओटा केलेला होता आणि तो ओटा आता सध्या जीर्ण झाला. तिथल्या आपल्या समाज बांधवांनी पुन्हा तो ओटा बांधण्याकरिता बांधकाम चालू केलं. मात्र त्याला मनपाने नोटीस दिली. काल परवाच आम्ही महापौरांना भेटलो आणि त्या संदर्भात त्यांना विनंती केली, कारण त्यांनी 25 वर्षाआधी सुद्धा मनपा आयुक्ताकडे भांडून आणि त्यांना ते अलॉट झाल्यानंतरच त्यांनी तो ओटा बांधला होता. मात्र आजही त्या ठिकाणी भाजप सत्तेत आल्यामुळे त्यांना तो ओटा तोडण्याची नोटीस दिलेली आहे. म्हणून सहजासहजी आपल्याला काहीच मिळत नाही. आज आपण देशाची जर परिस्थिती पाहता आपल्याला माहीत आहे की आज काय चालू आहे. जे एस्टीन फाईलमुळे जे जगावर युद्ध ओढावलेलं आहे, युद्ध ओढावून घेतलेलं आहे. ज्या देशाशी आपले चांगले संबंध होते त्या देशासोबतही आपल्या प्रधानमंत्र्यांनी ते संबंध खराब केले. त्यामुळेच आज आपल्याला गॅस टंचाईला सामोरे जावं लागत आहे. आज आपल्याला एक म्हणण्याची वेळ आली म्हणजे असं म्हणण्याची वेळ आली आहे की देशाचे जे आपले प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, नरेंद्र हे दलिंदर कधी देणार सिलेंडर, कारण ही मनाची आपल्याला वेळ आलेली आहे. कारण आज सर्वसामान्यच रस्त्या म्हणजे लाईनीत उभा आहे. इथे आज म्हटलं जाते की जे मोठमोठे हॉटेल्स आहे, हॉटेल कुठलंही बंद नाही. कारण जर बंद असतं, सिलेंडर मिळालं नसतं तर कदाचित मोठमोठे हॉटेल बंद झाले असते, कारण तिथे चूल पेटू शकत नाही. मात्र त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे उद्या सकाळी 9:30 वाजता जिल्हा कचेरीवर बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत नरेंद्र दे सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन हे पुकारलेलं आहे आणि त्या आंदोलनात आपण सर्वांनीच सकाळी 9 वाजता जिल्हा कचेरीवर उपस्थित राहावं. कारण हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता केवळ आणि केवळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज समोर आलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला साथ देण्याकरिता म्हणजे किंबहुना आपल्यासाठीच, कारण आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरची सर्वांनाच काय परिस्थिती आहे माहीत आहे, किती रांगेत उभं राहावं लागलं माहीत आहे. म्हणून आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की उद्या सकाळी 9:30 वाजता जिल्हा कचेरीवर आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आंदोलनात सहभागी व्हावं. सरांनी एक कालचे माझ्या पोस्ट संदर्भातही बोलले. तर काल मी मतदारला बातम्या करत होतो तेव्हा मी समोरच बसतो, तर महेंद्रभाऊ धनद्रव्य म्हणून विलासनगरचे व्यक्ती आले. ते कवी आहेत आणि आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, खूप ज्येष्ठ कार्यकर्ते, काळी टेकत आले आणि म्हटलं त्यांच्याशी मी चर्चा केली. मग असंच चर्चा करता करता त्यांच्याशी बोलणं झालं, चळवळी संदर्भात बोलणं झालं आणि मग त्यांनी म्हटलं की 14 एप्रिलचं काय आहे. तर मी सहजच सांगितलं की यांना आमच्याकडे 17 तारखेला आम्ही धम्म परिषद घेणार आहोत आणि तर त्यांनी परत जात होते. त्यांच्याकडे केवळ 250 रुपये होते, अतिशय गरीब माणूस. मात्र त्यांनी त्यांच्या खिशातले 200 रुपये काढले
आणि मी म्हटलं नको, आमच्या पैसे नको म्हटलं तुमचे, पण त्यांनी जबरदस्तीने खिशात, वरच्या खिशात टाकले. म्हणजे सांगायचं तात्पर्य की दान पारमी काय असते तर हे एका बौद्धालाच माहीत असते की दान केल्याने काय होते. त्यांनी खूप गयावया केले की नाही नयन भाऊ म्हणे मी कदाचित 17ला नसेल. त्यांचे हे शब्द मला मनाला लागले की पैसे देतानाही की बा 17 तारखेला मी कदाचित नसेल, पण मला धम्मदान द्यायचं आहे, माझ्याकडून एवढं होते मी एवढंच देतो. म्हणून धम्मात अतिशय दानाला महत्त्व आहे. आणि सरांनी सांगितलेलंच आहे की अतिशय शेंडे सरांनी आपल्या या धम्मदेशनेतून सांगितलेलंच आहे. बोलण्यासारखं बरंचसं आहे आणि वेळ सुद्धा झालेला आहे माझा. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्ध. आहे की आताच आपली 383वी वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपलेला आहे. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 28 मे 1954ला केलेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन 5 मे 1955ला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. आणि तेव्हापासून आपली भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम संपूर्ण भारतभर चालू राहतात. या संस्थेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या याच्यामध्येच लिहून ठेवलं की हयात होईपर्यंत ते अध्यक्ष राहतील. पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यानंतर दादासाहेब गायकवाड हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर मीराताई आंबेडकर ह्या आता सध्या आणि त्यानंतर मीराताई आंबेडकर ह्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणून सूर्यपुत्र यांचे पुत्र भीमरावजी आंबेडकर हे कार्याध्यक्ष आहेत. आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर अभ्यास करून आपल्याला 14 ऑक्टोबर 1956मध्ये बौद्ध धर्म आपण सर्वांनी स्वीकारलेला आहे. या भारतीय बौद्ध महासभेचे देशामध्ये सर्व एकच कार्यक्रम व्हावे यासाठी भारतीय बौद्ध महासभा वेळोवेळी सूचना देते आणि आपला हा जो वंदनेचा कार्यक्रम आहे हा वंदनेचा कार्यक्रम पूर्ण शहरामध्ये असो खेड्यामध्ये असो हा व्हायला पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना प्रत्येक खेड्यात व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि हा फक्त वंदनेचाच कार्यक्रम नाही तर या ठिकाणी आपल्याला जे आपण पाहतो कोणताही कार्यक्रम म्हटला की वरिष्ठच लोक उपस्थित राहतात, परंतु मुलं आणि जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत यांनी सुद्धा या वंदनेला उपस्थित राहावं. कारण ह्या वंदनेचं आपण घरीसुद्धा वंदना करतो, परंतु विद्यार्थी किंवा मुलं उपस्थित राहत नाही किंवा ते वंदना त्यांना पाठ नसते. प्रेसमध्ये आपण वंदनेचा कार्यक्रम घेत आहोत. आता या ठिकाणी सुद्धा आम्हाला बाकीच्यांना इतरांना माहितीसाठी सांगतो की हे भीमज्योत कॉलनी जी आहे हे 1980मध्ये स्थापन झालेली आहे, परंतु पाहिजे तसा विकास या कॉलनीमधला झालेला नाही. सभागृह दिसते ते सभागृह आमच्या परवानगीने या ठिकाणी बांधलं. त्या ठिकाणी आम्ही 2 वर्ष पूजा अर्चना आपले धम्मग्रंथ वाचन सुद्धा आम्ही केलं, परंतु महानगरपालिकेनं सांगितलं जेव्हा सत्ता बदलली काँग्रेसनं ते बांधलं, परंतु जेव्हा सत्ता बदलली तेव्हा ते सभागृह तुमचं नाही आहे, ते शासनाचं आहे आणि या ठिकाणी एक अभ्यासिका तयार होणार आहे म्हणून ते तुम्ही तुमचे म्हणजे बाबासाहेबांची भगवानबद्दलची मूर्त सुद्धा आम्ही स्थापन केलेली होती. आणि गणवीर सरांनी सर्वांना सांगितलं की आपल्याला आता इथं कार्यक्रम करण्यासाठी धम्मपीठ नाही आहे म्हणून 14 एप्रिल 2023ला या ठिकाणी आम्ही मोठा 50x60चा हा स्टेज तयार केला आणि त्याच पौर्णिमेला या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्त बसवली. आणि त्यानंतर आम्ही एक स्वप्न होतं गणवीर सरांचं या ठिकाणी चांगला आपल्या 3 मजली हॉल आपण 3 मजली बिल्डिंग तयार करू, परंतु या ठिकाणी चर्चा केल्यानंतर असं परंतु त्याच्यावर काही समोर काही प्रकरण ते समोर गेलं नाही. या ठिकाणी हे जे आपल्याला स्टेज दिसत आहे हे स्टेज रवी राणा
या ठिकाणी आपल्या धम्मदानामधून सुद्धा काहीतरी काम व्हावं, आपल्या सहकार्यातून सर्वांच्या. म्हणून आम्ही या ठिकाणी हे जे बाजूचं जे तुम्हाला बांधकाम दिसते आहे, हे 1000 स्क्वेअर फुटाचं बांधकामाला सुरुवातीला गणवीर सरांनीच केली. भीक मागत राहतो. भीक मागता तो एका रेल्वे स्टेशनमध्ये जातो आणि भिकारी म्हटल्यावर तो सर्वांना भीक मागतो, तर त्याला काही भीक मिळत नाही. मग भीक मागता मागता एक महाराज, एक साधू त्या रेल्वे स्टेशनवर असतो आणि तो त्या साधूकडे सुद्धा जातो. तर साधू म्हणतो की तुला भीक देतो, परंतु तू मला काहीतरी दे. तर तो भिकारी विचार करतो का, तर माझ्याजवळ तर काहीच नाही, मीच तर भीक मागत आहे, मग याला काय द्यायचं. नाही म्हणे, तू जेव्हा काहीतरी मला देशील तेव्हा मी तुला भीक देईल. त्या साधूने, त्या भिकाऱ्याने खूप विचार केला, इकडे तिकडे फिरला की आता काय करायचं. तर त्या रेल्वे स्टेशनवर फिरता फिरता त्याला झाडाला फुलं दिसले आणि त्याच्याला असं लक्षात आलं की आपल्याला ती इथं आपल्यासाठी देण्यासाठी काहीच नाही, परंतु आपण हे जर फुल घेतले, ते जर आपण दुसऱ्याला दिले तर काय फरक पडतो बा, आपल्याला नाहीतरी पैसे तर लागलेच नाही. म्हणून त्यांनी काय केलं की त्या परिसरामध्ये सोडले आणि तो पुन्हा भीक मागासाठी गेला. जेव्हा तो लोकांना फुलं द्यायचा तर लोकांना थोडं अजब वाटायचं आणि तो असं करता करता सर्वांना असं फुलं देत होता आणि त्याला ते भिक्षा किंवा पैसे, जो काही मोबदला आहे तो त्याला चांगला मिळत होता. आणि मग तो दररोज तेच करायचा. कुठं जायचं असलं तर आपल्याकडे फुलं घेऊन जायचं आणि लोकांना द्यायचा आणि लोक त्या मोबदल्यामध्ये त्यांना भिक्षा द्यायचे, पैसे द्यायचे. म्हणजे याचा उद्देश हाच आहे की आपण सुद्धा दुसऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ते प्राप्त होते, आपल्याला मिळते. म्हणजे यासाठी हा जो दानाचा विषय असतो, आपण मला वाटतं एक काल नयन मोंडे सरांची एक चांगली दानाबाबत एक पोस्ट टाकलेली आहे. खरोखरच ते चिंतनीय आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. या ठिकाणी यानंतर हे जो सभागृह आहे, सभागृह झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जे काही कार्यक्रम होतील ते सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कारण या ठिकाणी ओपन पेस असल्यामुळे आम्हाला धम्मशिबिर असो किंवा विद्यार्थ्यांचं संस्कार शिबिर असो, या ठिकाणी आम्हाला घेता येत नाही. आमचा पुढला प्लॅन आहे या ठिकाणी एक मोठं लेडीज आणि जेंट्ससाठी स्वच्छतागृह सुद्धा असावं. म्हणजे आमचं प्रयत्न आहे. या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की भारतीय बौद्ध महासभा जी कार्यकर्ते हे स्वतःहून आलेले आहेत, स्वतःहून काम करतात, स्वतःजवळले पैसे खर्च करतात. भारतीय बौद्ध महासभा काहीच देत नाही. स्वतःजवळलं दान करायचं आणि स्वतःच त्याच्यातून खर्च करायचा, जायचा. आता ही वेळी गाडी घेऊन आले ते स्वतःच्या पैशानं खर्च करून आले या ठिकाणी. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण एक भारतीय बौद्ध महासभेचं सदस्य व्हावं. सदस्य व्हायसाठी काहीच नाही, फक्त आजीवन 1000 रुपये द्यावे लागतात. आपल्या जसं आता हे बडनेरचं युनिट आहे, यांचं खरोखरच अभिनंदन करावं असं वाटते. मदन खंडारे सर तालुक्याचे, नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर सर्व मंडळी वेळोवेळी उपस्थित राहतात. म्हणजे त्यांना रविवार म्हटलं, अनेक लोक काय करतात की नाही रविवार आहे, सुट्टी आहे, वेळ नाही, परंतु हे आता त्यांची 383 वंदना आहे, 382 वंदना आहे. आणि या वंदनेमध्ये सुद्धा ते प्रत्येक खेड्यामध्ये जातात, महानगरमध्ये जातात आणि खरोखरच त्यांचं जे युनिट आहे हे चांगलं काम करत आहे. आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे. आणि या ठिकाणी जेव्हा भव्य सभागृह होईल तेव्हा आम्ही भारतीय बौद्ध महासभेला वेळोवेळी जर मीटिंग घ्यायचं काम पडलं किंवा आणखी काही इथे शिबिर घ्यायचं काम पडलं तर आम्ही सर्वांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो की काही कार्यक्रम जर घ्यायचे असेल